आपण करणार आहोत इडियप्पम। हाय फ्लेमवर कढई ठेवली आहे, त्यात 2 कप पाणी ओतूया, 1 टीस्पून मीठ आणि 1 टेबलस्पून तेल टाकूया। पाणी बॉईल झालं आहे, त्यात 2 कप तांदळाचं पीठ टाकूया। गॅसची फ्लेम बंद करूया, मिक्स करूया। पाच मिनिट लीड लावून ठेवूया। 5 मिनिटे झाली आहे। वाफवलेलं पीठ प्लेटमध्ये काढूया। पीठ प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। पीठ हाताला सोसवेल इतपत गरम आहे। थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। कोकणात पण ही रेसिपी केली जाते, तिला शिरवाळे म्हणतात। पीठ मळून झालं आहे। इडली पात्राला तेल लावूया। इडियप्पम करण्यासाठी साचा घेतला आहे। लहान होल असलेली जाळी वापरणार आहोत। साच्याला तेल लावून घेऊया। साच्यामध्ये पिठाचा एक गोळा टाकून साचा बंद करूया। तेल लावलेल्या इडली पात्रात इडियप्पम तयार करूया। हे इडियप्पम तुम्ही चटणी, कुर्मा, करी किंवा गूळ घातलेल्या नारळाच्या रसासोबत खाऊ शकता। याप्रमाणे सगळ्या इडली पात्रात इडियप्पम पाडून घेऊया। मीडियम टू हाय फ्लेमवर स्टीमरमध्ये पाणी बॉईल केलं आहे, त्यात इडली पात्र ठेवूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लीड लावून 10 मिनिटं शिजवूया। 10 मिनिटं झाली आहेत। हेल्दी आणि टेस्टी इडियप्पम तयार आहेत।